वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे जॉग्राफी म्हणजे भूगोल. भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना हा विषय आहे आणि ही बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे 31 जुलै 2024ची. म्हणजे याच वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे दिनांक दिलेली आहे पहा. जेव्हा हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला होता तर 2021, 22, 23 आणि 24 या सगळ्या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट जाऊन पाहून घ्या. आता तुम्हाला माहिती आहे की एका वर्षामध्ये 12वीच्या दोनदा परीक्षा होतात. एक मार्चमध्ये आणि नंतर त्या मार्च परीक्षा जे नापास झाले त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा म्हणजे ती जुलै ऑगस्टमध्ये घेतली जाते. तर ही पुरवणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. अशा वर्षातल्या 2-2 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केल्यात, त्या नक्की पहा. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे तुम्हाला उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. आता या प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देणार आहे. 31 जुलै 2024ची इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका. सूचना तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक ते योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत हे उजव्या बाजूला अंक दिलेले असतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी. जगाचा नकाशा भरण्यासाठी तुम्हाला जी पुरवणी दिलेली असते ती मूळ उत्तरपत्रिकेला व्यवस्थित जोडायची आहे. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना की नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा. पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहायचे आहेत. प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. प्रश्न पहिला, दिलेल्या सूचनेनुसार उपघटक सोडवा. त्याला एकूण 20 गुण आहेत म्हणजे पहिल्या प्रश्नाला. मग त्यामध्ये अ ब क ड प्रश्न आहेत. त्यातला अ प्रश्न पाहूया. अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध साखळी पूर्ण करा. 5 गुणांचा प्रश्न आहे म्हणजे जोड्या लावासारखा प्रश्न आहे. नंबर अ गट, ब गट आणि क गट. मग अ गटाच्या जोड्या पाहून त्याला ब आणि क मधली जोडी लावायची. 1. ग्राहकोपयोगी वस्तू. 2. भूगोल. 3. स्थलांतर. 4. औपचारिक प्रदेश. 5. नागरी भूमी उपयोजन. आणि यांना ब आणि क गटातली कोणती जोडी लागते ती साखळी शोधून लावायची. ब गटातल्या बाबी आहेत प्राकृतिक भूगोल, आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र, वेगळ्या सीमा, थेट वापरासाठी तयार, चालू पड जमीन. आणि क गटामध्ये व्यापारिक क्षेत्र, हवामानशास्त्र, औषध निर्मिती, भारत ते ऑस्ट्रेलिया, राज्य, वाहन निर्मिती. ही साखळी पूर्ण करायची आहे. 5 गुणांच्यासाठी 5. ब प्रश्न आहे, दिलेली विधाने व कारणे यातील अचूक सहसंबंध ओळखायचा. त्यालाही 5 गुण आहेत. ए दिलेला आहे विधान आणि आर त्याचं कारण असतं. 1. ए विधान आहे, अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आर त्याचं कारण, लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. पर्याय पाहूया आपण. अ केवळ ए बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. अचूक पर्याय निवडायचा आहे सहसंबंधाचा. क्रमांक 2. ए विधान, नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात. आर त्याचं कारण, नगरांना केवळ एकच कार्य असते. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु
आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. अचूक पर्याय निवडायचा आहे सहसंबंधाचा. क्रमांक 3 ए विधान. भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आढळते. आर त्याचं कारण, भारत हा कृषीप्रधान देश आहे. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4 ए विधान दिलेलं आहे. लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्पर संबंध आहे. आर त्याचं कारण, लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आणि 5वं शेवटचं विधान ए. संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे. आर त्याचं कारण, भूगोलामध्ये संगणकीय ॲपचा वापर होत नाही. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 5 गुणांच्यासाठी 5 सहसंबंध अचूक ओळखायचा आहे. पहिल्यातलाच क प्रश्न आहे वस्तुनिष्ठ. चुकीचा घटक ओळखा व लिहा. 5 गुण आहेत. घटकांचा गट दिलेला आहे, त्या गटामध्ये जो चुकीचा घटक आहे तो ओळखायचा. 1 लोकसंख्येचे घटक. अ वयोरचना, ब लिंगरचना, क भूरचना, ड व्यावसायिक रचना. 2 मानवी वस्त्यांचे घरांमधील अंतरानुसार प्रकार. अ केंद्रित वस्ती, ब विखुरलेली वस्ती, क एकाकी वस्ती, ड प्रादेशिक वस्ती. 3 मालकीवर आधारित उद्योग. अ सहाय्यभूत क्षेत्र, ब सार्वजनिक क्षेत्र, क खाजगी क्षेत्र, ड सहकार क्षेत्र. 4था गट आहे प्रादेशिक विकासाचे मापदंड. अ साक्षरता, ब भाषा, क आयुर्मान, ड लोकसंख्येची गुणवत्ता. 5वा गट भूगोलाचे अभ्यासक. अ हेकेटस, ब टॉलेमी, क शेक्सपियर आणि ड स्ट्रॅबो. प्रश्न क्रमांक ड पहिल्यातलाच वस्तुनिष्ठ. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहायचे. 5 गुण, फक्त चुकी बरोबर लिहायचे. 1 लोकसंख्येचे वितरण व घनता यांच्यावर स्थलांतराचा परिणाम होतो. 2 मानव हा समाजशील प्राणी नाही. 3 बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जात नाहीत. 4 तृतीयक व्यवसायात केवळ सेवांचा समावेश असतो. 5 प्रदेश खूप लहान किंवा खूप मोठे असू शकतात. चुकी बरोबर लिहा. 5 गुण. प्रश्न क्रमांक 2 खालील विधानांची भौगोलिक कारणे द्या. कोणतीही 4 सोडवायची, 6 पैकी 4 सोडवायची आणि 12 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण, 4 त्रिक 12. फक्त 4 सोडवा. 1 पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. 2 ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर वाढत आहे. 3 मुख्य शहरालगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत. 4 दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे. 5 हवाई वाहतुकीच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. 6 निरक्षरता व दारिद्र्य हे घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून देणार आहे. प्रश्न क्रमांक 3 खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 त्रिकोणी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. 2 विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. 3 ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर. 4 मोठे उद्योग आणि कुटीर उद्योग. 5 मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. प्रश्न क्रमांक 4 अ दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6. 8 बाबी दिल्या, 6 बाबी दाखवायच्यात आणि 6 गुण आहेत. आणि 4थ्या प्रश्नाला एकूण 11 गुण आहेत. त्यातल्या अ प्रश्नाला 6 गुण आहेत आणि याच्या प्रश्नाला ब प्रश्नाला 5 गुण. आता इथे 6 बाबी जरी दाखवायला सांगितल्या तर तुम्ही 8ही दाखवा नकाशामध्ये. कोणकोणत्या बाबी आणि सूची पण तयार करायची.
कोणत्या बाबी आहेत ते पाहू. 1. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. 2. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर. 3. आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश. 4. संयुक्त संस्थानातील गौताळ प्रदेश. 5. दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक देश. 6. युरोप, आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा. 7. आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट. 8. उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट. जगाच्या नकाशात या बाबी दाखवायच्या आणि सूची पण तयार करायची आहे 6 गुणांच्यासाठी. ब प्रश्न आहे, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. आता हा नकाशा दिलेला आहे, त्या नकाशाचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता हा जो जगाचा नकाशा आहे यावर काय प्रश्न आहेत ते पाहू. पुस्तकात तुम्हाला व्यवस्थित नकाशा दिसेल, इथे अस्पष्ट दिसत असेल तर. प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? 2. दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग 2 खंडांना जोडतो? 3. कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत? 4. कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो? 5. आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सांगा. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहायच्या कोणत्याही 3. 5 पैकी 3 सोडवायच्या आहेत आणि 12 गुण, म्हणजे एका टीप लेखनासाठी 4 गुण. 4 त्रिक 12. 1. स्थलांतरित शेती. 2. कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण. 3. संदेशवहनाची साधने व त्यांचे महत्त्व. 4. भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे. 5. भूगोलातील आधुनिक कल. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून देईल. प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न जो आहे तो एकूण 8 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 4 गुणांचा आहे. पाहूया अ प्रश्न. खालील उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 1-2दा वाचायचा, मग प्रश्न वाचायचे, सहज उत्तरं सापडतात. शीर्षक आहे खाणकाम, खनिजांचा वापर. मानव खनिजांचा वापर प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापराशी निगडीत आहेत. पाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने खनिजांचा वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले. खनिजांच्या वापरानुसार अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग हे कालखंड अधोरेखित करण्यात आले. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्वीवर खनिजांचे वितरण असमान आहे, त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भ रचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल गुंतवणूक, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. आता यावर कोणकोणते प्रश्न आहेत पाहू. पहिला प्रश्न, मानवाने समुद्र व महासागराच्या तळातून कोणती खनिज उत्पादने घेतली आहेत? 2. प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करत आहे? 3. खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे? 4. खाणकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित का नाही? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परिच्छेदात नक्कीच सापडतील. ब प्रश्न आहे, सुबक आकृती काढून नावे द्या. कोणतेही 2. 3 आकृत्या विचारल्यात, त्यापैकी 2 काढायच्या आकृत्या. 4 गुण आहेत, म्हणजे एका आकृतीला 2 गुण. 1. प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची किंवा सेवांची तरतूद. 2. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पहिला व दुसरा टप्पा. 3. भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण. 3 पैकी 2 सोडवायचे, 4 गुण. आणि शेवटचा 7वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही एकच प्रश्न सोडवायचा आहे 2 पैकी आणि 8 गुण आहेत त्याला. 1. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणासह स्पष्ट करा. 2. प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय ते सांगून प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार स्पष्ट करा. 2 पैकी 1 सोडवा, 8 गुण. स्क्रीनशॉट काढून घ्या
आणि मी लवकरात लवकर याचा उत्तराचा व्हिडिओ तुम्हाला देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.